ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी नाव पहिल्यांदाच ऐकलंय ना तुम्ही? टेक्निकल पर्सन आहात किंवा नॉन टेक्निकल? चला तर मग जाणून घेऊया नक्की ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे तरी काय. काळाच्या ओघामध्ये आणि उत्क्रांतीच्या या जगामध्ये नवनवीन टेक्नॉलॉजी तर येतच राहतात. मग आपलं आद्य कर्तव्यच आहे की त्या टेक्नॉलॉजीबद्दल बेसिक माहिती तर आपल्याला असलीच पाहिजे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा खूप गाजावाजा होत आहे. सिक्युरिटी, प्रायव्हसी, सेंट्रलायझेशन यासारख्या मोठ्या मोठ्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन हे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे म्हणून सांगितलं जाते. मग चला तर जाणून घेऊया या टेक्नॉलॉजीबद्दल सर्व काही. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी ही क्रांती आहे जी सगळ्या इंडस्ट्रीला ट्रान्सफॉर्म करू शकेल अशी क्रांती. आतापर्यंत बिटकॉइन हे नाव तर सगळ्यांनीच ऐकलं असेल. बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आज घराघरामध्ये पोहोचलेली आहे. पण त्याच्या मागचं विज्ञान, त्याच्या मागचा बेस आपल्याला माहीत नाहीये की ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी नक्की वर्क कशी करते. तर आज या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही जाणून घेऊया ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीबद्दल. कोणतीही टेक्नॉलॉजी जेव्हा मार्केटमध्ये येते तेव्हा तिची डेफिनेशन किंवा तिची स्पेशालिटी सांगितली जाते. तर ब्लॉकचेनबद्दल सांगताना नेहमी असं सांगितलं जातं डिसेंट्रलाइज्ड टेक्नॉलॉजी आहे. आता डिसेंट्रलाइज्ड सिस्टीम समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला सेंट्रलाइज्ड सिस्टीम काय असते हे माहीत असणं गरजेचं आहे. तर सेंट्रलाइज्ड सिस्टीम अशी सिस्टीम ज्यामध्ये सर्व सिस्टीमचे डिसिजन घेण्याची ऑथॉरिटी ही एकाच हातामध्ये आहे किंवा त्या सिस्टीमचा कोणतरी हेड ऑपरेटर आहे जो ती सिस्टीम हँडल करतो आणि सर्व डिसिजन मेकिंग ही त्या सिंगल एंटिटीच्या हातून घडते. तर एकंदरीत अशा एक हाती सिस्टीमला सेंट्रलाइज्ड सिस्टीम असं म्हटलं जातं. मग ह्या सेंट्रलाइज्ड सिस्टीमचे काही ड्रॉबॅक आहेत आणि ते ओव्हरकम करण्यासाठी डिसेंट्रलाइज्ड सिस्टीमची आवश्यकता आहे. तर काय असतील बरं ड्रॉबॅक ऑफ सेंट्रलाइज्ड सिस्टीम? तर सेंट्रलाइज्ड सिस्टीमचे ड्रॉबॅक काही पॉईंट्स आपण लक्षात घेऊ. यामध्ये सेंट्रलाइज्ड सिस्टीम ही पूर्णपणे ट्रस्टेबल नाहीये कारण कोणीतरी त्यामध्ये चेंजेस घडवू शकतो. म्हणून सेंट्रलाइज्ड सिस्टीमवरती 100% ट्रस्ट केलं जाऊ शकत नाही. तर डिसेंट्रलाइज्ड सिस्टीममध्ये याच्या बरोबर अपोजिट घडतं. डिसेंट्रलाइज्ड सिस्टीममध्ये जे कोणी पार्ट असतील त्या सिस्टीमचे त्या सगळ्यांना इक्वल ऑथॉरिटी असते त्या सिस्टीममध्ये डिसिजन घेण्याची. हा झाला एक पॉईंट डिसेंट्रलाइज्ड सिस्टीम. यामध्ये दुसरं आहे डिस्ट्रीब्युटेड लेजर. ब्लॉकचेनला डिस्ट्रीब्युटेड लेजर म्हटलं जातं. साध्या उदाहरणामधून समजून घेऊया की डिस्ट्रीब्युटेड लेजर असतं काय. जेव्हा आपण एखाद्या दुकानामध्ये उधारी चालू करतो तेव्हा त्या दुकानदाराला एक वही देतो ज्यामध्ये सर्व सामानाची एंट्री आणि अमाऊंट लिहून ठेवलेली असते. आणि जेव्हा त्या दुकानदारावरती आपला ट्रस्ट नसतो त्यावेळेला आपण 2 वह्या करतो. एक वही दुकानदाराकडे, एक वही आपल्याकडे. ज्या एंट्री त्या बुकमध्ये असतात त्याच एंट्री आपल्या बुकमध्येही असतात. तर हे झालं सिंपल उदाहरण. या सिस्टीममध्ये फक्त 2च एंटिटी आहेत, दुकानदार आणि कस्टमर, म्हणून 2 नोटबुक. मग जेव्हा सिस्टीम खूप कॉम्प्लिकेटेड असेल त्या सिस्टीममध्ये जेव्हा खूप सारे नोड्स असतील, खूप सारे पार्टिसिपेंट्स असतील तेव्हा डिस्ट्रीब्युटेड लेजरची गरज पडते. प्रत्येकजण एकमेकांवरती ट्रस्ट करेल तेव्हाच जेव्हा प्रत्येक एंट्री ही प्रत्येक नोटबुकमध्ये सेम असेल. हे झालं सिंपल उदाहरण. आणि हेच मेकॅनिझम इथं वर्क करतं डिस्ट्रीब्युटेड लेजरमध्ये. कम्प्युटर सिस्टमच्या प्रत्येक नोडमध्ये डिस्ट्रीब्युटेड लेजर असतं जे की 100% टॅम्पर प्रूफ प्रोव्हाइड करतं आणि सिस्टीमची प्युरिटी सांगतं की सिस्टीम किती प्युअर आहे. डिस्ट्रीब्युटेड लेजर एकंदरीत लक्षात आलंच असेल. जेव्हा अशी कम्प्युटर सिस्टीम डिसेंट्रलाइज्ड असते आणि डिस्ट्रीब्युटेड लेजर असते तेव्हा त्या सिस्टीममध्ये छेडछाड होण्याचे चान्सेस कमी असतात. हेच तर ब्लॉकचेनचं मुख्य उद्दिष्ट आहे की सिस्टीममध्ये छेडछाड होऊ नये. सिस्टीम ही 100% ट्रस्टेबल असावी. काही उदाहरणांमधून आपण समजून घेऊया की ब्लॉकचेन सिस्टीम कशी आहे किंवा ब्लॉकचेन सिस्टीम कशी वर्क करते. पहिलं आहे डिसेंट्रलायझेशन. आत्ताच थोडंसं एक्सप्लेन केलेलंच आहे ऑलरेडी डिसेंट्रलायझेशनबद्दल. डिसेंट्रलायझेशन ही अशी एक प्रोसेस आहे ज्यामध्ये डिसिजन मेकिंग ऑथॉरिटी ही सगळ्या नोडला असते सिस्टीममधल्या. कुठल्या तरी एका नोडच्या हाती सगळी पॉवर नसते. ऑल नोड्स आर टेकिंग पार्टिसिपेशन इन द डिसिजन मेकिंग. पण आता रिअल लाईफ एक्झाम्पलमधून पहा ना, सगळ्या सिस्टीम ह्या सेंट्रलाइज्ड सिस्टीम आहेत. सेंट्रल ऑथॉरिटी आहे कोणीतरी, बँक असेल, गव्हर्नमेंट असेल. या सर्व सेंट्रल ऑथॉरिटी सिस्टीम डॉमिनेट करतात, त्यामध्ये चेंजेस घडवून आणतात आणि मग भ्रष्टाचार होतो. आणि मग सुरू होतात घोटाळ्यांची मालिका. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरण किंवा आणखी तशी उदाहरणं देता येतील. आणि मग हे सिस्टीम जर टाळायचे असतील तर डिसेंट्रलायझेशनकडे मूव्ह होणं गरजेचं आहे. आणि हेच तर सोल्युशन आहे ब्लॉकचेनमध्ये. आणि आतापर्यंतच्या सगळ्या प्रॉब्लेमला उत्तर मिळतं ब्लॉकचेन सिस्टीममधून जी की प्रोव्हाइड करते डिसेंट्रलाइज्ड नेटवर्क ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम आणि सेंट्रल ऑथॉरिटीला काढून टाकते. पुढचं आहे डिस्ट्रीब्युटेड लेजर. आत्ताच सांगितल्याप्रमाणे
दुकानामध्ये गेल्यानंतर दुकानदाराकडे एक वही असणार, आपल्याकडे एक वही असणार. जरी दुकानदाराने त्याच्यामध्ये छेडछाड केली तरी आपल्याकडली वही सिक्युअर असणार दुकानदाराला जाब विचारण्यासाठी. एक रेकॉर्ड सिक्युअर असणार. आणि या ब्लॉकचेन सिस्टीममध्ये सेम केलं जातं. लेजर प्रत्येक नोड जवळ असतं आणि प्रत्येक एंट्री ही त्या लेजरमध्ये केली जाते. त्यामुळे या डिस्ट्रीब्युटेड लेजरमध्ये मॉडिफिकेशन, इंटेन्शनल चेंजेस कुणीही करू शकत नाही आणि ते 100% ट्रस्टेबल असतं. जरी एखादं लेजर मिसगाईड केलं तरी इतर लेजर असतात प्युरिटी दाखवण्यासाठी. सिस्टीममधल्या प्रत्येक नोडकडे सेम लेजर असल्यामुळे सिंगल पॉईंट फेल्युअरचं रिस्क राहतच नाही. म्हणजे जरी एखादा नोड क्रॅश झाला किंवा इंटेन्शनली क्रॅश केला गेला तरी इतर ठिकाणी सेम कॉपी अवेलेबल असल्यामुळे ट्रान्सपरन्सीचं इन्शुरन्स असतो आणि रिस्क रिडक्शन हे 100% असते. म्हणून ब्लॉकचेन ही 100% ट्रस्टेबल आहे. ब्लॉकचेन आहे तरी काय? आतापर्यंत साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ब्लॉकचेन आहे तरी काय? तर ब्लॉक्सची चेन आहे. चेन ऑफ ब्लॉक म्हणजे वेगवेगळे ब्लॉक्स आहेत जे चेन फॅशनमध्ये एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत. नावातच आहे ना ब्लॉकचेन, चेन ऑफ ब्लॉक. मग ह्या ब्लॉक कनेक्शनचं काहीतरी मेकॅनिझम असेल ना. हे ब्लॉक कसे एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत, त्याचा रूल काय किंवा त्या ब्लॉकमध्ये नक्की काय आहे हे सगळं माहिती करून घेऊ वन बाय वन. ब्लॉकचेनमध्ये एक रूल आहे ट्रान्झॅक्शन. कोणतीही ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर त्या ऍक्टिव्हिटीला ट्रान्झॅक्शन म्हटलं जातं आणि हे ट्रान्झॅक्शन ग्रुप करून, नंबर ऑफ ट्रान्झॅक्शनचा एक ग्रुप करून तो ब्लॉकमध्ये सेव्ह केला जातो. ब्लॉकच्या साईजनुसार नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन त्यामध्ये टाकली जातात आणि असे ब्लॉक एकमेकांना रेफरन्सने कनेक्ट केले जातात. प्रिव्हियस ब्लॉकचा हॅश हा नेक्स्ट ब्लॉकमध्ये सेव्ह केला जातो. अशा प्रकारे ब्लॉकचा सिक्वेन्सही ठरलेला असतो आणि ब्लॉकचा हा ठरलेला सिक्वेन्स चेन स्ट्रक्चर त्या सिस्टीमच्या इंटिग्रिटीबद्दल सांगतं की एंटायर ट्रान्झॅक्शन हिस्ट्री. ब्लॉक कोणी इंटरचेंज करू शकत नाही. ब्लॉकचं लोकेशन फिक्स असतं. जेव्हा एखादा ब्लॉक चेनमध्ये ॲड होतो तेव्हा खूप अवघड असतं त्या ब्लॉकला मॉडिफाय करणं किंवा तो ब्लॉक हटवणं किंवा त्या ब्लॉकमध्ये मॉडिफिकेशन करणं. त्याला हाय लेवल सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली असते. आणखी एक कन्सेप्ट आहे कन्सेन्सस मेकॅनिझम. तर कन्सेन्सस मेकॅनिझम काय आहे? तर कोणताही ब्लॉक चेनमध्ये ॲड करताना कन्सेन्सस मेकॅनिझम वापरलं जातं. कोणताही ब्लॉक चेनमध्ये ॲड करताना कन्सेन्सस मेकॅनिझमने जास्तीत जास्त नोडनी त्याच्यावरती ॲग्री करून त्याची व्हॅलिडिटी चेक करून तो ट्रान्झॅक्शन चेनमध्ये ॲड केला जातो आणि ते व्हॅलिड ट्रान्झॅक्शन म्हणून समजलं जातं. तर हे करताना वेगवेगळ्या प्रकारचे कन्सेन्सस मेकॅनिझम आहेत. प्रूफ ऑफ वर्क, प्रूफ ऑफ स्टेक, प्रूफ ऑफ हिस्ट्री, प्रूफ ऑफ इलॅप्स्ड टाइम. खूप सारे मेकॅनिझम आहेत. कोणत्या प्रकारची ब्लॉकचेन आहे त्यावरती डिपेंड आहे की ती कोणती कन्सेन्सस मेकॅनिझम वापरत आहे. प्रूफ ऑफ वर्क हे मेकॅनिझम फक्त बिटकॉइनकडे वापरलं जातं. एकंदरीत कन्सेन्सस मेकॅनिझमनं काय केलं जातं तर कोणतंही ट्रान्झॅक्शन, कोणताही ब्लॉक चेनमध्ये ॲड करताना तो ब्लॉक व्हॅलिड आहे की नाही यावरती एकमतानं घेतलेला निर्णय असतो. यालाच कन्सेन्सस मेकॅनिझम म्हणतात. नेक्स्ट आहे इम्युटेबिलिटी. बऱ्याचदा आपण मेन्शन केलेलंच आहे की ब्लॉकचेन हे इम्युटेबल आहे. म्हणजे कुणीही ब्लॉकचेनमध्ये सहजासहजी चेंजेस करू शकत नाही. हे झालं इम्युटेबिलिटी फीचर. जेव्हा का एकदा एखादा ब्लॉक ब्लॉकचेनमध्ये ॲड केला जातो तेव्हा जवळपास अशक्य आहे तो ब्लॉक मॉडिफाय करणं किंवा चेंज करणं. आणि हे इम्युटेबिलिटी फीचर ब्लॉकचेनला एक स्पेशल बनवतं. हे जे काही इम्युटेबिलिटी फीचर आहे ते एक एक्स्ट्रा लेअर ॲड करतं ब्लॉकचेनमध्ये सिक्युरिटीची आणि ट्रस्टची. जेव्हा आपण फक्त बिटकॉईनपर्यंत विचार करतो तोपर्यंत आतापर्यंतचं ठीक आहे. परंतु जेव्हा आपण इथेरियम ह्या ब्लॉकचेनकडे वळतो तेव्हा स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट हा एक कन्सेप्ट येतो. तर काय आहे हे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट? स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट हा कमीत कमी लाईनचा एक प्रोग्राम कोड आहे. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट हे सेल्फ एक्झिक्युटिंग कॉन्ट्रॅक्ट्स असतात ज्यामध्ये लाईन ऑफ कोड लिहिलेलं असतं ॲग्रीमेंटचं. त्यामध्ये सगळ्या कंडिशन्स मेन्शन केलेल्या असतात. रिटर्न कोड असतो, तो कम्प्युटरला प्रोव्हाइड केला जातो आणि ॲटोमॅटिकली एक्झिक्यूट होऊन त्यानुसार कंडिशन मीट झाल्या की ती ॲक्शन घेतली जाते. थोडक्यात कम्प्युटर प्रोग्रामसारखंच सेम आहे. पण कम्प्युटर प्रोग्राम हे 100% ट्रस्टेबल म्हणता येणार नाही. तसं स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट हे एकदा डिप्लॉय केलं की त्याच्यावरती 100% ट्रस्ट ठेवू शकतो. नंतर येतं क्रिप्टोकरन्सी. क्रिप्टोकरन्सीबद्दल ऐकलं नाही असा एकही व्यक्ती मला वाटतंय सापडणार नाही. क्रिप्टोकरन्सी काय आहे? बिटकॉईन हे नाव सगळ्यांनीच ऐकलं आहे. बिटकॉईनच्या जगामध्ये होणारी चढ उतार सगळ्यांनीच पाहिले असतील आणि यातून बऱ्याच जणांनी पैसे कमवलेही असतील, कुणी घालवलेही असतील. क्रिप्टोकरन्सी हे एक पूर्णपणे व्होलाटाईल जग आहे असं म्हटलं तरी चालेल. पण ब्लॉकचेन ही फक्त क्रिप्टोकरन्सी पुरती लिमिटेड नाही. बऱ्याचदा बिटकॉईन म्हणजेच ब्लॉकचेन असा एक गैरसमज जनरली आढळतो. पण बिटकॉईन हे ब्लॉकचेन नाही आहे. ब्लॉकचेनचे त्याच्याही पलीकडे, बिटकॉईनच्याही पलीकडे, क्रिप्टोकरन्सीच्याही पलीकडे यूज केसेस आहेत. बिटकॉईनची आणखी एक डेफिनेशन केली जाऊ शकते. कोणत्याही मध्यस्थाशिवाय पीअर टू पीअर ट्रान्झॅक्शन परफॉर्म करणे. कोणत्याही इंटरमिजिएट पार्टीची गरज पडत नाही इथं. बरीचशी ॲप्लिकेशन आहेत
जिथं क्रिप्टोकरन्सीच्या पलीकडं ब्लॉकचेनचा यूज केस इम्प्लिमेंट केलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने आपण सप्लाय चेन मॅनेजमेंट असेल, हेल्थकेअर, फायनान्स, वोटिंग सिस्टीम, एज्युकेशन सिस्टीम अशा बऱ्याच गोष्टींमध्ये ब्लॉकचेन इम्प्लिमेंट करू शकतो, ऑलरेडी केलेलं आहे. ब्लॉकचेनला एक ट्रान्सपरंट आणि सिक्युअर सिस्टीम म्हणून पाहिलं जातं. ब्लॉकचेन ही अशी ट्रान्सपरंट आणि सिक्युअर सिस्टीम आहे म्हणून सांगितलं जातं. यामध्ये कोणतीही गोष्ट आपण 100% सेव्ह करू शकतो आणि त्याच्यामध्ये कोणीच मॉडिफिकेशन करू शकत नाही. याचे बरेच यूज केसेस आहेत, आपण ते वेगवेगळ्या व्हिडिओमधून पुढं पाहूच. आणि ही ब्लॉकचेन सिस्टीम ही पूर्णपणे मॅच्युअर झालेली सिस्टीम नाही, यामध्ये कंटिन्युअस इव्हॉल्वेशन चालूच आहे. तर वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यावरती फोकस करू. आत्ता मी एवढंच सांगू शकते की जर आपण एक भ्रष्टाचारमुक्त समाजाचं स्वप्न पाहत असू तर ब्लॉकचेन शिवाय पर्याय नाही.